स्वागत आहे तुमचे कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। डाळींच्या उत्पादनाबाबत केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय। सर्वच दूध उत्पादकांना मिळणार 5 रुपये अनुदान। ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 34% वाढ। महानंदचा हस्तांतर प्रस्ताव तात्काळ रद्द करा, विजय वडेट्टीवार। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। राज्यातील तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे। तसंच वातावरणात काही बदल झाल्यामुळे हवामान खात्याने राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। सायंकाळी सांगली, बुलढाणा, कोल्हापूर भागात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे। मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर भागात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यातील वातावरणात बदल झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले। दिनांक 5 म्हणजे आज रोजी राज्यात पावसाचा अंदाज आहे। तसंच कोकणाच्या काही भागात देखील पावसाचा अंदाज आहे। धुळे, नंदुरबार येथेही 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे पाऊस पडण्याचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे। बुलढाण्यातील मौताणा तालुक्यातील आव्हात, तळणी, लिहा भागात अवकाळीने हजेरी लावली आहे। इतर भागात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचे गहू, तूर, मका, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसंच नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे आधीच नुकसान झाले आहे। त्यात आता पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग मात्र आता चिंतेत आहे। केंद्र सरकारने डिसेंबर 2027 पर्यंत भारताला डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेतलाय। देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक तुरीच्या डाळीची लागवड करता यावी यासाठी सरकारने एक मोठी योजना सुरू केली आहे। सरकारी एजन्सी नाफेड आणि NCCF यांनी एक वेब पोर्टल सुरू केले, ज्यावर तूर डाळ उत्पादक शेतकरी नोंदणी करू शकतात। किमान आधारभूत किमतीवर तूर डाळ ऑनलाईन विकू शकतात। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे दिले जातील। शेतकरी तूर डाळ ऑनलाईन विकू शकतील। त्यासोबतच पोर्टल लॉन्च करताना अमित शहा म्हणाले की शेतकऱ्यांना डाळींची लागवड करण्यापूर्वी नाफेड आणि NCCFच्या वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागेल। पिकाच्या उत्पादनानंतर शेतकरी त्यांची तूर डाळ MSP वर ऑनलाईन पोर्टलवर विकू शकतात। शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डाळीचे पैसे दिले जातील। जर डाळींची किंमत AFC पेक्षा जास्त असेल तर सरकार जास्त किंमत देण्याचे सूत्र तयार करेल। अमित शहा म्हणाले की या वेब पोर्टलच्या शुभारंभामुळे अधिक आणि भारत डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी झाल्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, कारण नागरिकांना स्वस्त दरात डाळ मिळू शकेल, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले। राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर 5 रुपये इतकं अनुदान यापुढे देण्यात येणार आहे। याआधीही राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधासाठी दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। विखे पाटील यांनी घोषणा केल्यानंतर याबाबतचा कोणताही आदेश जारी करण्यात आला नव्हता। यावर दिनांक 4 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ऊसतोड कामगार संघटनांनी मजुरीत वाढ करण्याच्या मागणीसाठी ऊसतोड बंदीचा इशारा दिला होता। त्यासाठी 5 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती। दरम्यान काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या लवादाने पुण्यात घेतलेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 34% दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे ऊसतोड कामगारांनी आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतलाय। या पार्श्वभूमीवर आज पुण्यात ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात एक बैठक पार पडली आहे। ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे। ऊसतोड मजुरांना 34% दरवाढ तर मुकादमांना 0.1% कमिशन वाढ देण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलाय। राज्यातील ऊसतोड मजुरांचे हित हे माझ्यासाठी सर्वोपरी आहे। त्या बैठकीत मी त्याच भूमिकेतून माझे विचार मांडले। राज्यातील ऊसतोड मजूर बांधव आणि संघटनांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि लवादाचा निर्णय मान्य केला। त्यासाठी सर्वांचे आभार मानते आणि सर्व ऊसतोड मजूर बांधवांचे अभिनंदन करते, असे पंकजा मुंडे यांनी या बैठकीनंतर म्हटले। महायुती सरकारच्या काळात राज्यातील उद्योग गुजरातला जात आहे। आता सहकारी संस्थांनी गुजरातला जात आहे। राज्य सरकारकडून महानंद डेअरी आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे देण्यामागे सरकारचा उद्देश काहीही असला तरी या निर्णय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे।
त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे पत्रकार परिषदेत दिली आहे। महानंद NDDB कडे देण्याकडे राज्य सरकारचा गुजरातला मदत करण्याचा इरादा असल्याचाही आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। राज्य सरकारचा हा निर्णय शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली। तर बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।